नाही, PMRDAचे 2-3 महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत. एक तर बनेश्वरचा रस्ता हा डिले झाला आहे. त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी आता 20 तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे. जर 20 तारखेपर्यंत हे काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे. पैसे घेणार नाही मी सरकारकडून, पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे. आणि 23 तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेत जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे. आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे, पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही 23 मेपासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक. एक. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की PMRDAचं हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललं आहे. रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत. ही लोक टॅक्स भरतात, ही लोक त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात. तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे, स्थानिक गरीब कष्ट करणाऱ्यांनी लोन काढून ती घरं बांधलेली आहे. तर आमची विनंती आहे की फक्त 200 मीटर अलाइनमेंट बदला, फक्त 200 मीटर. फार बदला आमची अजिबात मागणी नाही. आमचा रिंग रोडला विरोध नाही. विकास हा झालाच पाहिजे. त्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू. आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा. पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो, जो कष्टाने त्याचं घर उभं करतो, त्याच्या घरावरनं कृपा करून रस्ता काढू नये. थोडासा बदल करा. सुरू करण्यात आलं, कशामुळं हा रद्द झाला? याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही. कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत. छोटे छोटे सोल्युशन्स आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका, पण आता हा DP रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल. ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की PMRDA आणि PMC यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा.